कॉलेज बोर्ड म्हणजे काय? कॉलेज बोर्ड ही अमेरिकेमधील एक नॉन प्रॉफिट संस्था आहे. कॉलेज बोर्ड ही सॅट, पी सॅट आणि एपी यासारख्या एक्झाम्स घेते. सॅट म्हणजे स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट ही अमेरिकेमधील विद्यापीठांच्या ॲडमिशनसाठी आवश्यक असलेली परीक्षा आहे. पी सॅट म्हणजे प्रिलिमिनरी सॅट. साधारणतः 8वी ते 11वी मध्ये असलेले विद्यार्थी पी सॅट ही परीक्षा देतात. जनरली पी सॅट ही परीक्षा दिल्यानंतर सॅट परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे हे लक्षात येतं आणि सॅट परीक्षेची चांगली अजून तयारी करता येते. यासाठी साधारणपणे पी सॅट ही परीक्षा देतात. पण पी सॅट ही परीक्षा देणं कंपल्सरी नाहीये, हे ऑप्शनल आहे. एपी म्हणजे ॲडव्हान्स प्लेसमेंट. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात सखोल अभ्यास करायचा असेल तर एपी एक्झाम्स देता येतात. उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याला कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये अंडरग्रॅड करायचा आहे, तर 12वी मध्ये किंवा 11वी मध्ये असताना तो कम्प्युटर सायन्स या विषयामधली एपी कम्प्युटर सायन्स म्हणजे कम्प्युटर सायन्स ॲडव्हान्स प्लेसमेंट ही एक्झाम देऊ शकतो. यामध्ये विद्यार्थी 11वी किंवा 12वी मध्ये असतानाच कॉलेज लेवलचं कम्प्युटर सायन्स शिकतो आणि त्यामुळे त्याला कम्प्युटर सायन्समधलं सखोल ज्ञान मिळतं. एपी एक्झाम जर त्या विषयामधील पास झाली असेल तर विद्यापीठ डेफिनेटली ऍडमिशनसाठी आणि स्कॉलरशिपसाठी त्या विद्यार्थ्याचा गांभीर्याने विचार करतात. तर सॅट, पी सॅट आणि एपी एक्झाम्समुळे कॉलेज ॲप्लिकेशनमध्ये फायदा होतो. कॉलेज ॲडमिशनसाठी आपलं ॲप्लिकेशन स्ट्रॉंग करता येतं. युनिव्हर्सिटीमध्ये पुढे जाऊन क्रेडिट्स मिळतात आणि स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते. तर त्यामुळं सॅट, पी सॅट आणि एपी यासारख्या एक्झामची माहिती हवी असेल तर कॉलेज बोर्डच्या वेबसाईटवरती जा. डिस्क्रिप्शनमध्ये कॉलेज बोर्डची लिंक दिलेली आहे. म्हणूनच कॉलेज बोर्ड आणि परदेशातील शिक्षणाबाबतीत इतर अपडेट्स हवे असतील तर दूरदेशींच्या ज्ञान वाटा या पेजला फॉलो करायला विसरू नका.